नमस्कार. दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभेचा जनता दरबार आयोजित सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी डीपीडीसी कार्यालय ओरस येथे आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवणे, जनता आणि प्रशासन याच्या समन्वयाने याच्या अगोदर देखील एक जनता दरबार यशस्वीरित्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून संपन्न झाला आहे. जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभेमध्ये जेव्हा विचार करता कुडाळ मालवणच्या जनता दरबारामध्ये 750 पेक्षा जास्त समस्यांचं निराकरण हे पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून करण्यात आलं. आपल्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभेतील जनता, त्यानंतर विविध संस्था आणि ह्या सर्वांचे जे काय प्रलंबित प्रशासनाकडे किंवा शासन स्तरावर म्हणजे राज्य सरकारकडे किंवा स्थानिक पातळीवर जे प्रलंबित प्रश्न आहेत, यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की या सर्वांनी 26 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता या डीपीडीसी हॉलमध्ये आपण उपस्थित राहावं. एका बाजूने ह्या सगळ्याचा विचार करता ह्या भागाचे जे आमदार आहेत, वैभव नाईक गेले 10 वर्ष ह्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यातली 7.5 वर्ष सत्तेमध्ये, प्रत्यक्ष सत्तेमध्ये यांचा सहभाग असून देखील लोकांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यामुळे मागील जनता दरबारामध्ये सगळ्यात जास्त, तिन्ही विधानसभेपेक्षा सगळ्यात जास्त तक्रारीचा पाऊस या विधानसभेतून आलेला होता. पण एक गोष्ट खरी आहे की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा मागच्या पण जनता दरबारात त्यांच्यासोबत कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख निलेश राणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे. उद्याच्या कार्यक्रमात देखील 26 तारीखच्या पालकमंत्री महोदयांसोबत आमचे कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख श्री निलेश राणे साहेब पण सोबत असतील. गेल्या काही दिवसामध्ये मीडियामध्ये जेव्हा आपण वैभव नाईक हा चेहरा आला की एक गोष्ट लक्षात येते की खरं म्हणजे एक आमदार कसा असावा ही एक सामान्य जनतेची अपेक्षा आहे. गेल्या 10 वर्षात या आमदाराने एकही गोष्ट अशी दिसली नाही की बाबा ह्यांनी कुठल्या तरी ह्या क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसाय एवढा जोमाला आहे तर ह्या पर्यटन व्यावसायिकांची एखादी मीटिंग घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर काम केलं. कृषी प्रधान असलेला हा मतदारसंघ आहे, त्या शेतकऱ्यांना घेतलं आणि त्यांच्या समस्यांवर कधी मीटिंग घेतली आणि काम केलं. कुडाळ MIDC सारखा विषय आहे, जी महाराष्ट्रात एक MIDC आज बंद पडलेल्या अवस्थेत आहे, त्याला म्हणजे चांगल्या अवस्थेत सुस्थितीत आणण्यासाठी देखील 10 वर्षात ह्यांनी कुठलंच काम केलं नाही. अगदी रोज मच्छीमारांच्या प्रश्नावर मी बोलतो असं सांगायचं, पण पर्सनेट आणि पारंपरिक हा विषय भारतीय जनता पार्टी देखील करते, पण मच्छीमारांचं हे सोडून देखील अनेक गरजा आहेत, पण ह्याच्यावर देखील कधी हा आमदार 10 वर्षात साधी एक मीटिंग पण घेऊ शकला नाही. म्हणजे युवा वर्गाचं असेल, अगदी जेव्हा आपण क्रीडा या विषयातला जेव्हा विचार करतो तर क्रीडा विषयामध्ये देखील अगदी आधी मालवण शहराचा विचार केला तर स्पोर्ट कॉम्प्लेक्स सारखा एखादा विषय असेल, जे कॉम्प्लेक्स एका शाळेने जागा द्यायची ठरवली तरी पण तोही विषय गेल्या 10 वर्षात ही माणसं म्हणजे हा आमदार मार्गी लावू शकला नाही. एका बाजूने ह्याचा आमदारांचा आलेख हा खालच्या स्तराला जात असताना हा मात्र दिशाहीन करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांच्या पत्रकार परिषदेमध्ये अगदी व्यतीत होऊन कुठला तरी भ्रष्टाचार झाला, कुठेतरी पैसे वापरले गेले, तर म्हणजे हे सगळे गोष्टी डीपीडीसीतून निधी वापरला गेला, हा वापरला गेला तर वापरला गेला, पण डीपीडीसीचा
जेव्हा एखादी डीपीडीसी मध्ये तुम्ही सदस्य असता, तुम्ही तिथे जाऊन बसता, हे विषय डीपीडीसीत बोलायचे की पत्रकार परिषद घेऊन लोकांची दिशाभूल करायची? तुम्ही आमदार आहात, जे विषय राज्य सरकारकडे मांडायचे ते विषय तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये घेऊन त्याचा काय निष्पन्न होणार? एकच गोष्ट याच्यातून खरी आहे की ह्याचे शेवटचे दिवस वैभव नाईक आज मोजत आहेत आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये जनतेला दिशाहीन करण्याचं काम करत आहे. खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये मग कुडाळचं रेल्वे स्टेशन असून दे, सिंधुनगर ओरिसचं रेल्वे स्टेशन असून दे, जेव्हा हे प्रवास करतात रेल्वे स्टेशनवरून जात मुंबईला जात असतील तर कधीतरी त्यांच्यानी आजूबाजूला त्या सुरुवातीच्या एंट्रीवर बघावं की एक पालकमंत्री ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माननीय खासदार राणेसाहेब यांच्या एकत्रितपणामुळे झालेला जो रेल्वे स्थानकाचा विकास आहे हा पण त्यांनी कधीतरी बघणं गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून, विविध योजनांच्या माध्यमातून हा आमदारांची कुठलीही कार्यक्षमता नसताना झालेला विकास कधीतरी यांच्यानी त्या नजरेतून बघणं गरजेचं आहे. विरोधाच्या चष्म्यातून आता बघायचं सोडून द्या. जनतेने देखील माजी खासदार बनवलेले आहे विनायक राऊतांना, तसंच तुम्हाला पण येणाऱ्या काळामध्ये माझे आमदार बनवणारी हीच जनता आहे. राहिला विषय रोज उठून ज्या तुम्ही त्या राजकोट किल्ल्याबद्दल नेव्हीवर संशय घेताय, म्हणजे देशाच्या संरक्षण करणाऱ्या नेव्हीवर तुम्ही संशय घेताय, तुमच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या नेव्हीवर तुम्ही संशय घेताय, ही गोष्ट खूपच चुकीची आहे. आजच शिवपुतळा दुर्घटना होणे ही गोष्ट निश्चितच दुर्दैवी आहे. त्या दोषींवर कारवाई होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण दुसऱ्या बाजूने हे युती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं सरकार आहे. त्याचाच विचार करून आजच याची जी निविदा आहे, म्हणजे नवीन पुतळा उभारण्याची निविदा देखील प्रकाशित झालेली आहे. साधारण हा पुतळ्याचं बांधकाम, संचलन, देखभाल, दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 20 कोटी रुपये एक चांगल्या प्रकारची शिवपुतळा उभा व्हावा याच्यासाठी 20 कोटी रुपयाची तरतूद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आजच याची निविदा प्रकाशित केलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की पर्यटनाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये एक शाश्वत विकास व्हावा. छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते एक चांगल्या प्रकारचं काम ह्या भागामध्ये होत आहे. राहिला विषय जनतेचे प्रश्न आहेत, तर पालकमंत्र्यांनी म्हणजे गेल्या अनेक वर्षात 10 वर्षामध्ये जेमतेम एक दुसरा त्यांनी जनता दरबार घेतला असेल आमदारांनी, पण गेल्या 10 वर्षात एकही आमदार म्हणजे जनता दरबार आमदाराने घेण्याची त्याची हिंमत पण नाही. विकास कामांवर काय करावं हे पण ह्या आमदाराला सुचत नाही. जरी मालवणचा म्हणजे आपण जिल्ह्यातला नको कुठलंही टेंडर आलं तर गेल्या 10 वर्षात ह्याचा इतिहास असा आहे की ह्याच्यात क्रशरवरची खडी, ह्याच्यात डंपर मधली वाळू, ह्याच्यात परवानगी असलेलं ब्लास्टिंग सामान ह्याच्यात दुकानातलं, म्हणजे ह्यांनी फक्त आणि परत ह्याचे जे कार्यकर्ते काम करतायत ते पण अवस्थे म्हणजे स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स असेल, नाहीतर मालवणमध्ये लावलेले पेवर ब्लॉक असेल. आजही बघितलं तर पेवर ब्लॉक पण खचलेले आहेत आणि ते स्पोर्ट कॉम्प्लेक्स पण अर्धवट स्थितीत आहे. अशा प्रकारच्या आपल्या बगल बच्चांना आणि स्वतःला सांभाळण्याचं, स्वतःला आर्थिकदृष्ट्या डेव्हलप करायचं कामच ह्याने आमदार होऊन गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. निश्चितच जनता ही चूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुधारेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला वाटतो. हा जनता दरबार येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या समस्यांना मार्ग काढणारा ठरेल आणि त्याचबरोबर जो काय महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेला होता, तर नवीन पुतळा ह्या ठिकाणी लवकरात लवकर उभा होऊन येणाऱ्या काळात परत एकदा राजकोट हा गड किल्ला परत एकदा शिवप्रेमींसाठी खुला होईल असा आम्हाला विश्वास आहे.